नमस्कार. मी उद्योजक होणारच या टॉक शोच्या या भागामध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. कुणा शायरनी असं म्हटलंय, दुनिया में हर शौक को पाला नहीं जाता, दुनिया में हर शौक को पाला नहीं जाता, कांच के खिलौनों को उछाला नहीं जाता, मेहनत से ही होती है हर मुश्किल आसा, मेहनत से ही होती है हर मुश्किल आसा, किसी काम को सिर्फ नसीब से टाला नहीं जाता. मेहनतीचं, कष्टांचं चीज होणं ही गोष्ट उद्योगामध्ये जशा पद्धतीने शक्य होते तशी कदाचित नोकरीत होत नाही. आणि म्हणूनच प्रत्येक उद्योजकाची गाथा ही अतिशय नाट्यपूर्ण अशी असते. अशीच एक नाट्यपूर्ण कथा एका उद्योजकाची आज आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत. आमच्याबरोबर आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि बांधकाम क्षेत्रातलं एक अग्रगण्य नाव माननीय उदयजी सावंत. नमस्कार. कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. बांधकाम क्षेत्राकडे जेव्हा आज आम्ही बघतो तेव्हा इतकं घडामोडींनी भरलेलं क्षेत्र आहे आणि सतत उतार चढाव चालू असतात त्यामध्ये आणि सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय, कारण घर पाहावं बांधून असं म्हटलंच आहे. तर तुम्ही या व्यवसायाकडे कसे वळलात? बांधकाम व्यवसायाकडे वळण्यामागे माझं कारण होतं की मला प्रॉपर्टीमध्ये जेव्हा मी या व्यवसायात यायच्या अगोदर मी प्रॉपर्टी व्यवसायात होतो. म्हणजे मी प्रॉपर्टीचं इन्व्हेस्टिगेशन करणं, प्रॉपर्टी सर्च घेणं असा हा व्यवसाय माझा होता. आणि मला 4-5 सॉलिसिटर्स कंपन्या होत्या, लिटिल अँड कंपनी, केट दमाने अँड कंपनी, गगराट, अशा कंपनीकडनं कामं मिळायची की हा सर्वे नंबर आहे, याचा तू शोध घेऊन दे. म्हणजे 30-40 वर्षाचा मी शोध घ्यायचो. 30-40 वर्षामध्ये काय ह्याच्यामध्ये कुठली ट्रान्झॅक्शन झालं तो माझा रिपोर्ट करायचो. आणि असं माझं काम होतं. ते माझं खूप चांगल्या प्रमाणात माझं हे काम चाललं होतं. हाही तुमचा स्वतःचा व्यवसाय? हा, स्वतःचाच व्यवसाय होता. आणि माझ्याबरोबर 3-4 मुलं मी ठेवलेली असिस्टंट म्हणून मी त्यांच्याकडनं हे काम करून घ्यायचो. आणि त्यामुळे मला त्या प्रॉपर्टीचं नॉलेज होतं. आणि मला माहिती होतं टायटल कशी बघावी, टायटल क्लिअर कसं असतं, त्या टायटलमध्ये कोणत्या गोष्टी असतात याचं मला नॉलेज होतं. आणि त्या नॉलेजचं पुढे काय करायचं या माध्यमातून मग मी एक बांधकाम करावं, एक अफोर्डेबल हाऊसिंग स्कीम करावी असं माझ्या डोक्यामध्ये आलं. आणि माझ्या डोळ्यासमोर सुरेश हावरेंज होते की सुरेश हावरे नॅनो प्रोजेक्ट करतात किंवा ते, आणि सायंटिस्ट आहेत, आणि सायंटिस्ट म्हणून इकडे वळलं आहे, आपण का वळू नये. आणि माझी समाजकारणाची एक पार्श्वभूमी आहेच, त्याच्या योगा मला आता आर्थिकदृष्ट्या जर आपण सबळ व्हायचं असेल आणि समाजकारणामध्ये करत असताना आपण पण आर्थिकदृष्ट्या सबळ पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातनं मला बांधकाम त्या प्रॉपर्टीमध्ये मी असल्यामुळे मला त्या बांधकाम क्षेत्रामध्ये जायला लगेच आवडलं. पहिलं मला अपयश आलं. मी पहिल्यांदा जेव्हा सुरुवात केली त्यामुळे अपयश आलं, तरी मी थोडासा नाउमेद न होता पुन्हा एकदा ते काम करायला सुरुवात केली. आणि अशा पद्धतीने मी एक SREची स्कीम डेव्हलप केली. म्हणजे 269 कार्पेट घरं अशी भांडुपला डेव्हलप केली. आणि त्या भांडुपला लोकांना चाव्या पण दिल्या आज मी भांडूप विभागात. तशी मग मी सांताक्रूजला डेव्हलप केली. सांताक्रूजला एक असा स्लम होता, तो स्लम बघितला असं वाटायचं की ते काहीच होणार नाही. पण तिथे मी ती एक समर्थ कृपा डेव्हलपर म्हणून माझी कंपनी ओंकार डेव्हलपर, या कंपनीच्या मार्फत तिथे मी स्कीम डेव्हलप केली. लोकांना आता चाव्या दिल्या आहेत. आता मी विक्रोळीमध्ये रिडेव्हलपमेंट स्कीममध्ये आहे. टागोरनगरमध्ये जिथे माझा जन्म झाला, म्हणजे ज्या 180 फुटामध्ये मी होतो तिथेच एक मला आता हाऊसिंग स्कीम मिळाली. आणि आता मी ते यशस्वीपणे ते राबवतोय. आता 3 स्लॅब झाले आहेत, लोकांना घरं द्यायची. मला वाटतं हे तुमच्यासाठी ड्रीम प्रोजेक्ट आहे. मला असं वाटतं की आपण भांडूप, विक्रोळी आणि कांजूरमार्ग हा विभाग आहे ना, हा 50-60 लाख रुपयामध्ये घर घेऊ शकतो असं माझं थिंकिंग आहे. कारण नवरा बायको काम करतात, 10-15 लाखाची त्यांच्याकडे इकडनं तिकडनं ते पुंजी जमा होते. पुढे काय करायचं? तर दोघांपैकी एकाला वाटतं की माझा पगार हा त्या ह्याच्यामध्ये जावा, म्हणजे EMI मध्ये जावा, आणि माझ्या नवऱ्याच्या किंवा माझ्या स्वतःच्या ह्याच्यामध्ये माझं घर चालावं. आता जागेच्या किमती अशा भरमसाठ 90 लाख 1 करोड हे लोकांना नाही परवडत. तर माझं एक स्वप्न आहे, आता मी ते कितपत पुरवेल साहेब जाणो, माझं एक स्वप्न आहे की एक छोटी घरं बनवावी, 1 बेडरूम किचन. आणि माझं एक स्वप्न आहे 1.5 बनवावी. म्हणजे कसं की 1 बेडरूम किचन आणि एक छोटीशी रूम, म्हणजे त्यांच्यावर आई वडील असतात किंवा आईच असते, वडील गेलेले असतात, पण त्यांना हॉलमध्ये दिवाणखान्यात झोपणं हां आणि आपण ते बघणं हे मला पटत नाही. तर मला की ती देवघर पण असावं आणि त्या आईला राहण्यासाठी किंवा वडिलांना राहण्यासाठी ते घर असावं. म्हणून माझं एक स्वप्न होते 1.5
म्हणजे 1 बेडरूमपेक्षा अजून एक रूम, आणि ते मी केलं. भांडूपमध्ये आता माझे तसे फ्लॅट्स आहेत आणि ते माझे फ्लॅट जास्त गेले. कारण प्रत्येकाला आई किंवा वडील दोघं असतात किंवा एक आई असते. पण त्या मुलाला वाटतं की माझी आई पण एक हक्काची रूम असावी. आपण बेडरूममध्ये आहोत आणि आई माझी दिवाणखान्यात झोपते, त्याला कुठेतरी टोचत असतं. त्यासाठी आपण 1.5चं एकदम मी अफोर्डेबल घर भांडूपमध्ये बनवलं आणि ते अतिशय चांगल्या पद्धतीने त्याला मला रिस्पॉन्स मिळाला आणि ते 1.5 आता खूप बिल्डरने एक्सेप्ट केलं आहे. बरोबर आहे. हे माझं विजन आहे की 1.5 बनवावं. नक्कीच. कारण मला आई हे दैवत आहे आपलं. आ म्हणजे आत्मा, ही म्हणजे ईश्वर. या दोघांचा संगम म्हणजे आई. आई वडिलांसाठी एक घर रूम असावी कुठल्याही. म्हणून मला 1 बेडरूमपेक्षा 1 बेडरूम 2 बेडरूम म्हणत नाही मी, कारण ते नाही परवडणार लोकांना. पण एक छोटीशी खोली त्याच्याबरोबर निदान ज्यामध्ये त्यांची झोपण्याची व्यवस्था होऊ शकेल किंवा माळ जपू शकतात किंवा परमेश्वराचं ध्यान करू शकतात, एवढी ती रूम आहे. तशी घरं बनवावी या भांडूप, विकोळी, काजूरमार्ग भागामध्ये, असं माझं स्वप्न आहे आणि मला वाटतं मी ते निश्चित पूर्ण करेन. नक्कीच नक्कीच. मला थोडंसं तुम्ही आता जसं म्हणालात की या सगळ्या भागामध्ये तुमचं बालपण गेलं, तर तुम्हाला थोडं फ्लॅशबॅकमध्ये घेऊन जायला आवडेल. तेव्हाचं वातावरण त्या काळातलं, आणि तुम्ही नोकरी सुद्धा केलीत काही काळ, तर ते नोकरीचे दिवस या दोन्ही विषयी सांगा. आता कसं झालं की टागोरनगर हा जी कॉलनी आहे, हाऊसिंग कॉलनी, ही 1962 सालची ती कॉलनी आहे. म्हणजे आमच्यासारखीची जन्म तिथेच झाले आणि तिचे जडणघडण तिथेच झाली. जसं लालबाग परळला म्हटलं जातं संस्कृतीचं माहेरघर, तसं मी म्हणेन टागोरनगर, खंडम्मार नगर हे संस्कृतीचं माहेरघर आहे. तिचे सगळे उत्सव आम्ही बघितले. आम्ही विटीदांडू खेळलो, आम्ही डबल एक्सप्रेस खेळलो, आम्ही खो खो खेळलो, आम्ही आट्यापाट्या खेळलो. हे आता कुठे दिसत नाही. ते माझ्या टागोरनगरमध्ये होतं, ते माझ्या कन्नवर नगरमध्ये होतं. संस्कृती एक ठेवा ह्या टागोरनगरमध्ये आणि कन्नवर नगरमध्ये आजही आहे. आजही हरिकीर्तन होतात, आजही हे होतं. पण हे खेळ आता कुठेतरी मागे पडत, नष्ट होत चालेल. त्याला जागाही उपलब्ध, जागा, आणि तिथे आमच्या इथे व्यायामशाळा पण चांगल्या आहेत. आणि जे टागोर मित्रमंडळ म्हणून एक माझ्या नजरेसमोर होतं, तिथे व्यायामशाळांचे कबड्डी स्पर्धा भरवायचे, त्यामुळे ती पण एक आवड. असं सगळं एक बालपण तसं होतं की ते सांस्कृतिक होतं. म्हणजे मुंबईतलं गाव होतं, मुंबईतलं ते गाव होतं आणि एक जिव्हाळा होता एक, आणि टच होता तो. आणि मग तिथनं मी जडणघडण माझी होत गेली. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ तर असतातच आपल्या गुणांना वाव देण्यासाठी. माझं पुस्तक वाचन खूप आहे. माझ्याकडे पैसा कमी आहे पण पुस्तकं जास्त आहेत, त्यामुळे माझं वाचन खूप होतं. त्यामुळे माझं वक्तृत्व त्याच्यामुळे चांगलं झालं. तर मी असं बघत असताना मला राजकारणात लीलाधर डाके म्हणून शिवसेनेचे आहेत, त्यांनी मला एकदा व्यासपीठावर बोलताना पाहिलं. तेव्हा माझं वय साधारण 24-25 असेल. तर त्यांनी मला बघितलं की हा मुलगा चांगला बोलतोय, तर त्यांनी मला बोलवून घेतलं. आणि नंतर मी त्यांच्यावर, मला असं हे नव्हतं, म्हणजे राजकीय आमची पार्श्वभूमी काहीच नाही ना, त्यामुळे त्यांच्याबरोबर नकळत ओढला गेलो आणि काम करायला लागलो. समाजकारण असते होतच होतं, पण तेवढा पैसा नव्हता समाजकारण करण्या एवढा. पण त्यांच्यावर ओढत गेलो तर मला माझ्या वक्तृत्वामुळे किंवा माझ्या कलागुणानं काय असेल माझ्यामध्ये, त्याच्यामुळे त्यांनी ते हेरलं आणि निवडणुकीला उभं केलं. त्यावेळेस तुम्ही नोकरी करत होता? हां, त्यावेळी मी मुंबई महानगरपालिकेची नोकरी करत होतो. मला पहिला मी जेव्हा SSC झालो तेव्हा शिक्षण घ्यायचं, वडिलांची नोकरी, पण वडिलांवर सगळे अवलंबून. तर पहिला डोक्यात माझ्या विचार आला की नोकरीच करायची. तर मला पहिला पगार होता 100 रुपये आणि पास. तेव्हा मला 17 रुपये पास होता. मग माझा पगार झाला 130 रुपये. मग माझा पगार झाला 270 रुपये. तिथे मी ती प्रॉपर्टीची सर्चची लाईन, मी मगाशी तुम्हाला म्हणालो, तिथे गुप्ते म्हणून होते, त्यांच्याकडनं मी शिकलो. तेव्हा मी त्यांची बॅग घेऊन त्यांच्याबरोबर जायचो आणि त्यांच्याबरोबर मी जवळजवळ 5-6 वर्ष काढली. मला ते नेहमी गाजराचा ज्यूस द्यायचे. मी 6 वर्ष रविवार सोडून गाजराचा ज्यूस पियायला. ते दुसरा ज्यूस द्यायचे नाही, पियायचं तर गाजराचाच, असा त्यांचा एका होता. त्यांच्यावर मी जायचो. त्यामुळे मी ते प्रॉपर्टी लाईन शिकलो, चांगली व्यवस्थित शिकलो. शिक्षण 12वी, म्हणजे एकंदर तुमचं नोकरीत मन रमत नव्हतं? नोकरी मला मन नव्हतंच, पण नोकरी का करावी तेव्हा आमच्या आपल्या समाजामध्ये असं आहे की जर नोकरी असेल तरच तुमचं लग्न होतं, नाही तर व्यवसायाला कोण विचार. माझं एवढे 5 वर्ष चांगलं चाललेलं, पण मला कोण लग्नाला, मला असं कोण उद्या इथे काम करतो ना असं हे नव्हतं. मग मला त्या व्यवसाय मी जे करत होतो त्याच्यावरच मला नोकरी मिळाली मुंबई महानगरपालिकेत. मुंबई महानगरपालिकेत नोकरी मिळाली
नंतर लग्न झालं, सुविद्य पत्नी त्या नोकरीमुळेच मिळाली. बरोबर. लग्न झालं, मुलगा आहे. आणि ह्या पद्धतीने नोकरी करत असतानाच हे जे तुम्हाला बोलू राजकारणाची हे आली. आणि माझं नोकरीत मन रमतच नव्हतं. नोकरी करून पण मी ते काम करत होतो, प्रॉपर्टी इन्व्हेस्टिगेशनचं, टायटलचं. त्यामुळे मला आजही मला वाटतं की मराठी मुलांनी नोकरी न करता व्यवसायच करावा. कारण मी जर नोकरी करत असतो तर आज जे मला मिळालं आहे, आज मी जे प्राप्त केलं आहे ते मी नसतो करू शकलो. आता मी जे केलं आहे की मी आज प्राप्त केलं, माझं नाव असेल, काही असेल, आज घर आहे, गाडी आहे, सगळं आहे, ते त्याच्यामुळे आहे, व्यवसायात पदार्पण केल्यामुळे. नोकरीला मी दुय्यम म्हणत नाही, पण नोकरीमध्ये तुमचं एक लिमिटेशन येतं. बरोबर. नोकरीला व्यवसायाची जोड असावी असं मला वाटतं. मी केली होती नोकरीला, व्यवसायाची जोड केली होती. मग 6 पर्यंत नोकरी करून तुम्ही 2 तास व्यवसाय केलाच पाहिजे असं माझं मत आहे. आणि बांधकाम व्यवसाय हा भरे अप डाऊन असतात बांधकाम व्यवसाय, पण तुम्ही प्रामाणिकपणे त्याच्यावर नजर ठेवली, प्रामाणिकपणे तुम्ही तुमचा रेशो त्याच्याबरोबर मेंटेन केलात, प्रॉफिट रेशो. आता 1000 रुपये फुटामागे तुम्हाला प्रॉफिट होत असेल आणि असं काय अनसर्टन आलं आणि 200 रुपये फुटामागे प्रॉफिट होत असेल तर तो नुकसान नाही ना तुमचं. तुम्ही त्याला सामोरं जायला पाहिजे. आता ती परिस्थिती आहे बांधकाम व्यवसाय. रिस्क, बांधकाम व्यवसाय हा रिस्कचा व्यवसाय आहे, पण बांधकाम व्यवसाय हा प्रगतीचा पण व्यवसाय आहे ना. आज जे मातीतच मिळतं, मातीतच जन्म होतं, मातीतच मिळतं आणि मातीच तुम्हाला देते. बरोबर ना, मातीच तुम्हाला सावरते. आणि ती माती तुम्हाला देत असताना तुम्हाला त्या मातीशी प्रामाणिक राहिलं पाहिजे, लोकांशी प्रामाणिक राहिलं पाहिजे. तुम्हाला लोकांबरोबर ते संबंध तसे ठेवले पाहिजे. तुमची मानसिकता तशी पाहिजे की तो आपल्याकडे जो आला आहे तो गरजू आहे, तो स्वतःच्या बायकोच्या आईचे दागिने विकून तुमच्याकडे घर घेतोय. कोणाकडे नसतात पैसे, कोणी कितीही सांगितलं तरी. तो किंवा पतपेढीतनं लोन घेतो आणि तो जेव्हा आपल्याकडे 10, 15 लाख, 20 लाख गुंतवतो तर त्याला घर देणं आपलं कर्तव्य आहे. हे माझं स्पष्ट म्हणणं आहे. तुमच्याकडून हे सगळं ऐकत असताना थोडीशी गंमत वाटते आहे, कारण राजकारण असं म्हटलं की मनामध्ये नकळत एक प्रतिमा तयार झालेली असते आणि दुर्दैवाने ती फारशी छान नाही. असं असताना आणि त्यातही बांधकाम क्षेत्र, इथेही पुन्हा बिल्डर हा आपल्याला लुबाडायला बसलेला आहे अशी कुठेतरी एक ग्राहकांची समजूत झालेली असते. त्यापेक्षा अगदी वेगळं चित्र तुम्ही आता आमच्या समोर मांडता. काय माहिती, राजकारण आहे ना आणि समाजकारण दोघांचं शेवटी कारण आहे ना. बिकॉज राजकारण आणि समाजकारण हे दुवा साधत असताना राजकारणाला जास्त महत्त्व आपण दिलं तर कुठेतरी आपण लोकांपासून पण दुरावतो आणि आपल्या मनाला ते साथ देत नाही, आपल्या सुखाची झोप येत नाही. माझं असं आहे की मी समाजकारणाला जास्त महत्त्व देतो. आता आमचं ओम साईधाम सेवा मंडळ मोठं साई मंदिर विखोळी विभागात आहे, लोकांना सगळ्यांना माहिती आहे. त्याचा मी कार्याध्यक्ष आहे. छोटं मंदिर होतं, नंतर ते मोठं झालं. मी त्या टागोरनगरच्या लोकांना मला वाटायचं काय ते ॲम्ब्युलन्स असावी, काय असावं, तर मी ॲम्ब्युलन्स घेतली मंडळामार्फत. लोकांनी मदत केली. असं नाही की मी फक्त तो एक कॉन्सेप्ट मांडला. माझा मित्र चंद्रशेखर होता, आम्ही जो कॉन्सेप्ट मांडला ती मी आज ती ॲम्ब्युलन्स घेतली. आणि मी दर महिन्याला कॅन्सरग्रस्तांना जे रुग्ण आहेत त्यांना आपण दर महिन्याला मदत करतो. पण मदत किती करतो? 5,000 रुपये. म्हणजे असे नाही की एकदम 25,000चा चेक देत, पण 5,000 रुपये 20-25 माणसांना तरी जातात. आणि तो फंड आम्हाला उपलब्ध होतो, लोक देतात. लोक का देतात की तुमच्यावर विश्वास असेल तरच देतात, नाही तर लोक देत नाहीत. आता आमचं असं झालं की लोक आम्ही काय मागितलं, आता तिथे आम्ही आता व्हीलचेअर्स आणि हे सगळ्या आम्ही आणून ठेवल्या आहेत आणि त्या लोकांना देतो आम्ही. काय त्या आणून ठेवल्या की लोकांना एकदम परवडत नाही 20,000ची आणि 25,000ची व्हीलचेअर घेऊन, तर त्यांना आपण नाममात्र भाड्यावर भाडं ते का घ्यावं भाडं, किंवा फुकट दिलेल्या वस्तूची किंमत लोकांना नसते. फुकट दिलेल्या वस्तूची किंमत नसते याची मला जाणीव आहे, कारण मी या 20 वर्षाच्या ह्याच्यामध्ये बघितलं आहे अनुभवातनं. फुकट दिलं ना तर त्याला ते महत्त्व नसतं, पण त्याला 5 रुपये का घ्या, पण ते अल्प दरात आपण त्या सगळ्या इन्स्ट्रुमेंट लागणाऱ्या काठी बिटी सगळं आपण केलेलं आहे आणि ते पुरवतो. अभ्यासिका आहे मग तिथे, कारण 180 फुटामध्ये मुलांना अभ्यास करायला होत नाही. मग ते माझ्या अभ्यासिका, आमची सायलीला अभ्यासिका आहे तिथेच बांधलेली आहे. आता त्याचं रिन्युएशन आहे. त्या अभ्यासिकेमध्ये मुलं अभ्यास करून आज मोठे मोठे पोस्टवर आहेत. त्याचा मला एक कधी कधी मला भेटतात, लग्नाची पत्रिका देतात. आता सुभाष परब म्हणून याची मुलगीचं लग्न झालं, तिने वडिलांना खास सांगितलं की उदय सावंतांना जाऊन पत्रिका द्या,
ते वडिलांनी का उदय सामंतला देणार, पण त्यांनी बांधलेल्या अभ्यासिकेमध्ये मी 10वीला पास झाली, 12वीला पास झाली आणि मी ह्या पोस्टवर आणि माझं चांगल्या घरात लग्न होतं. वा. एक थोडंसं एक मानसिक समाधान मिळतं की मी केलेलं असं काहीतरी मला तिथनं मिळतं आहे. आणि ह्या कॅन्सरग्रस्तांना मदत केमोथेरपी या लोकांना मदत करणं हे माझं ध्येय आहे. आणि आता मला असं वाटतं की मला नाट्यक्षेत्राची पण आवड आहे. मी स्वतः 3 नाटकं प्रोड्यूस केलेत, मी अभिनय पण करतो, गातो पण. अरे वा. पण आपलं ते व्यासपीठ नाही, मी ह्याच्यात रमलो. पैसा पण अतिशय महत्त्वाचा होता. मी तिकडे माझे 10-15 वर्ष माझं ते पैसा, मनातल्या इतक्या कल्पनांना शेवटी आर्थिक पाठबळ पाहिजे. आणि आता मला वाटतं की माझं आर्थिक पाठबळ आहे, तर आता मी काहीतरी करू शकतो. आता मी विकास कॉलेज हायस्कूलचे पमर आहोत, मोठे शिक्षण तज्ज्ञ आहेत, त्यांच्याशी चर्चा करणार आहे. मी आता तिथे नाट्य प्रशिक्षण शिबिरं राबवणार. असं मला काय तिथे मिडल क्लास फॅमिलीमध्ये जी मुलं आहेत त्यांच्यामध्ये गुणवत्ता आहे, पण ती गुणवत्ता बाहेर येत. आज विठ्ठल उमप, संदेश, नंदेश सगळे तिथनंच मोठे झालेले आहेत. प्रेमानंद गजवीसारखे मोठमोठे लेखक तिथे आहेत. आणि अशा ठिकाणी एक व्यासपीठ नाही आहे. तर मला वाटतं की एक नाट्य प्रशिक्षण शिबिर अशी नेहमी भरवावी, त्यांच्या कलागुणांना वाव द्यावा, एखादं नाटक मुलांना घेऊन प्रोड्यूस करावं. आज मी करू शकतो ना, तेव्हा मी करू शकत नव्हतो. ते एखादं त्यांना घेऊन प्रोड्यूस करावं असा एक माझ्या मनात विचार. तुमच्यासारख्या निवेदिका आमच्या इथनं 2 मिळाल्या तर काय वाईट होईल. मग तुमच्यासारख्यानं तिथे बोलवावं, कसं बोलावं, कसं संभाषण करावं, कसे इंटरव्ह्यू घ्यावे. तसे मी त्याबद्दल उत्तरा मोने तिच्याशी पण एकदा चर्चा केली होती. म्हणजे हे असं पाहिजे. मग ते मला उपक्रम मुलांसाठी राबवणं हे मला असं वाटतं करावं. असं साई किती मला साथ देईल किंवा परमेश्वर देव जाणो, पण माझ्या मनात आहे की करावं. आणि त्या ठिकाणी अशी अफोर्डेबल हाऊसिंग स्कीम करावी. असं दिसत नाही मला जवळपास काय ते, पण ते परमेश्वर कुठनं तरी मार्ग देतोच असं मला वाटतं. त्याने मार्ग द्यावा. आणि मला मी प्रामाणिकपणे सांगतो की त्याच्यामध्ये मी जास्तीत जास्त लोकांना कसं देता येईल. माझा नफा सोडून, नफ्याशिवाय कोण करत नाही, पण नफा कमी प्रमाणात घेऊन एक चांगली हाऊसिंग स्कीम करावी अफोर्डेबल. मी जी माझ्या मनात 1.5 नॉट 1 रूम 1 बेडरूम 1.5ची करावी असं माझ्या मनात आहे. नक्कीच खूप सुंदर कल्पना आहे ही. आणि मला वाटतं की उद्योजकतेचं हे एक वैशिष्ट्य म्हटलं पाहिजे की जसं एक आई शिकली की ती सगळं कुटुंब शिकवते, तसा एका परिसरातून जेव्हा एक उद्योजक घडतो तेव्हा तो शेवटी स्वतःच्या स्वार्थापलीकडे पाहून त्याच्या कुटुंबाचा आणि त्याबरोबर त्याच्या परिसराचा विकास कुठेतरी करत असतो. बरोबर. तुमच्यासारखं उदाहरण तर फारच ठळक आहे या बाबतीत. नाही असं नाही, ही श्रीची कृपा आहे. काय माहिती की ही गोष्ट ना जाणीव व्हायला मला, म्हणजे समाजकारणाची जाणीव मला पहिल्यापासून होती, पण ते होऊ शकत नव्हतं कारण तेवढं माझं आर्थिक पाठबळ नव्हतं. मी मदत करायचो कसे, म्हणजे की कोण आलं तर 100 रुपये 200 रुपये असे, कोणाला डोळ्याचं ऑपरेशन असेल तर माझ्या ऐपतीप्रमाणे करायचं. आजही करतो. लोक सकाळी माझ्या घरी असतातच खाली. कोण खरं बोलतं कोण खोटं बोलतं मी बघत नाही. काही काळ माझा तो भ्रमनिरास पण होतो काही वेळा. ते पैसे वेगळ्या मार्गाला जातात असं मला कधी कधी जाणवतं किंवा लोकांकडनं कळतं, पण मी करतोय. मी मनात म्हणतो की माझा हेतू चांगला आहे ना, त्याने काय पुढे केलं हा त्याचा प्रश्न आहे. आणि ह्या माध्यमातून करायचं. आता निलेश मोरे हा मला 10 वर्ष बघतोय की माझी जी धावपळ मी काय करतोय. आणि निलेश मोरे मला तुमच्या विलेपार्लेला एका कार्यक्रमात पण मी आलो होतो. मी थोडं स्पीच पण केलं होतं. पितांबरीचे मालक होते. त्यांचं मी ऐकलं होतं आणि सुरेश हावरेंचं ऐकलं होतं. त्यांच्यावर मी थोडा इम्प्रेस. मी उद्योजक आहे पण तेवढा मोठा नाही, पण आहे. त्यामुळे त्यांचे प्रभाव आपल्यावर पडत असतात. आणि माझं वाचन खूप आहे, मी सगळी पुस्तकं वाचतो. तर त्या निलेश मोरेंचं माझं त्यामुळे संबंध जवळचे आले. आणि तो पत्र विक्रेता त्या माध्यमातून तो काम करतो. तर मला तो नेहमी सांगायचं की असं असं आहे, भेटू. तर मला आज अचानक कालच्याने सांगितलं की असं असं यायचं आहे. हे एक प्लॅटफॉर्म आहे, एक माध्यम आहे. तुम्ही हे निर्माण केलं एक माध्यम असं आहे की या माध्यमातून दोघं जरी उद्योजक झाले तर ह्या माध्यमाचा फायदा होईल. साफल्य होईल, श्रमसाफल्य पण होईल असं मला वाटतं. आणि ह्या माध्यमातून व्हावं. तुमचा हा हे जे माध्यम आहे, आज तुम्ही माझी मुलाखत घेतात आणि मला आणि प्रत्येकाला एक वाटतं ना की एक सुप्त मनात इच्छा असते की आपल्याला पण कोणीतरी विचारावं, आपल्यावर पण कौतुकाची पाठ ठेवणे. मला असे खूप माझे सत्कार झाले आजपर्यंत. शाल श्रीफळे मी घेतच आलो, पण हा माझा सत्कार आहे ना
हा सर्वात मोठा सत्कार मी समजतो, कारण हा लोकांसाठी जातोय. नक्कीच. तो माझा सत्कार होता, तो माझा वैयक्तिक. मला शाल स्ट्रिपर मी खूप घेतले, निलेश मुळेला माहिती आहे, मी खूप बक्षिसं पण घेतली. पण हा सत्कार आहे ना, हा सत्कार माझ्यासाठी सर्वात मोठा आहे, कारण तुमच्या ह्या माध्यमातून मी लोकांपर्यंत पोहोचतोय आणि लोकांचं काहीतरी देणं लागतोय, तर त्यांनी माझ्यापर्यंत यावं किंवा मी त्यांच्यापर्यंत जावं. नक्कीच. आणि माझ्या स्वप्नातलं, त्यांच्या स्वप्नातलं घर पाहावं बांधून, तुम्ही म्हणालात मग तसं लग्न पाहावं करून आणि घर पाहावं बांधून, हे दोनच उक्ते जीवनात आहेत. त्यातलं घर पाहावं बांधूनमध्ये मी एक त्यांच्यासाठी जरी अफोर्डेबल हाऊसिंग करू सारखं का म्हणतो की माझी ती सुप्त इच्छा आहे, नक्कीच, ती त्यांच्यासाठी पूर्ण व्हावी अशी मी श्रीचरणी प्रार्थना करतो. आणि हे माध्यम त्याला उपयोगी पडावं असं मला वाटतं. आज सरांनी आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे खरोखरच त्यांच्या अनुभवातून आपण खूप काही शिकतो आहोत. ही मुलाखत आपण अशीच सुरू ठेवणार आहोत, पण आता वेळ एका छोट्याशा विश्रांतीची. आज आपण ज्येष्ठ उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते माननीय श्री उदयजी सावंत यांच्याशी गप्पा मारतो आहोत. सर, मगाशी तुम्ही तुमचा सगळ्या आयुष्याचा जो प्रवास सांगितला, त्यामध्ये नोकरी सोडून तुम्ही इलेक्शनला उभे राहिला आणि माझ्या माहितीप्रमाणे ते इलेक्शन तुम्ही जिंकू शकला नाही. तर इतका आपण काहीतरी पणाला लावून एखाद्या गोष्टीमध्ये उतरतो आणि त्यात जेव्हा अपयश येतं, उद्योगामध्ये सुद्धा हे घडू शकतं. अशा वेळेस परत कसे उभे राहिले? म्हणजे काय झालं की तुम्हाला मी सांगितलं की मी माझं नोकरीत तसं मन रमत नव्हतं. माझा कल होता काहीतरी मला बनायचं आहे म्हणून. आणि निवडणुकीची संधी मला अचानक आली. निवडणुकीला उभा राहिलो. 157 मतांनी माझा त्यावेळेला पराभव झाला. ती रात्र एक मोठी भयान रात्र होती. माझं नुकतंच लग्न झालं होतं. मी लग्न होऊन माझे 5-6 महिने झाले होते आणि नोकरी सोडून मी ही उडी मारली आहे. तर थोडंसं दडपण मला रात्री आलं. पण माझ्यामध्ये माझ्या बायको, म्हणजे तिचं नाव मानसी आहे, नुकतं लग्न झालं, 6 महिने झालेलं. मला वाटलं की तिला असं दडपण येईल की हा मला आता पोसेल की नाही, की पुढे काय होईल. आणि रात्रीचे 2-2:30 वाजलेले. 157 मतांनी माझा पराभव झालेला. कॉलनीमधनं दुसऱ्यांची मिरवणूक चाललेली आणि मोठा आवाज होत होता. माझ्या डोळ्यात अश्रू होते, आजही येतात ते. त्यावेळी कसं झालं की बायकोने, आणि आमचं वन रूम किचन, आता तुम्हाला माहिती आहे वन रूम किचन, आम्ही किचनमध्ये झोपायचो. तर रात्री 2:35 झालेले, मला अजूनही आठवतं. आणि माझे आई वडील बाहेर होते. तर बायकोने नकळत विचारलं की ह्याच्यापुढे कसं काय होणार. तर मी तिला सांगितलं की एक सांगतो तुला पोसायची मला ताकद आहे, आई वडिलांना पोसायची माझी ताकद आहे. ह्या पराजय तर मला वर येऊन दे, तू मला आता साथ दे, तुझ्या एकाही दागिन्याला मी हात लावणार नाही. पहिलं तिला सांगितलं. आणि सांगितलं की माझा प्रॉपर्टीचा जो बिझनेस आहे त्याच्यामध्ये मला 10,000 तरी नक्की मिळतील आणि त्याच्यामार्फत मी करेन. आणि माझे आईवडील आहेत. आणि तेवढ्यात माझं चुकून असं माझा आवाज थोडासा होता. तर आईला जाग आली. तर आई मला बाळा बोलायचे. तर आईने हाक मारले मला. आणि माझा भाऊ पण होता झोपलेला बाजूला त्या साईडला. तर आईने हाक मारली, काय झालं बाळा, तिला पण झोप नसेल. तर लाईट कशी लावायची, आम्ही जोडपं होतं, तरुण जोडपं, म्हणून ती बिचारी खाकरली आणि हाक मारली. हे म्हणजे वेगळं. आता हे विनोदाचा कधी विषय होईल, पण हा माझ्यासाठी जिव्हाळ्याचा होता. आई आतमध्ये आली. आईने लाईट लावू का विचारलं. मी लाव. मग मी उठून बसलो, मी, मिसेस, आई, माझे बाबा झोपलेलेच होते. तर आईने विचारलं काय झालं. मी असंच हिच्यासमोर बोलत होतो. तर आईने मला सांगितलं की मालवणी बोलायची माझी आई. तिला एवढं काय मालवणीच बोलली, बाळा तू काय काळजी करू नको, मी असं आहे, नाही जमलं तर आपण हे विकून गावी जाऊ करू, गावी आपली खूप जमीन आहे, तू काही काळजी करू नको. आणि असं होतच राहतं जीवनात. तू एक केलंस तर तुझा निर्णय होता. माझ्या वडिलांना निर्णय हा माझा पटला नव्हता. हा तुझा निर्णय. म्हणजे वडील रागातच होते तसे, कारण चांगली पगाराची, मी सहशिक्षण होतो तेव्हा मला 15,000 पगार होता. नोकरी सोडून बसलाय असं त्यांच्या मनात. आणि पराभव म्हणजे कोणाला आवडतच नाही ना.
वडील काय उठले नाहीत, रागाने असतील किंवा काय, पण आई आई असते ना शेवटी. नक्की. मग तिने मला सांगितलं की असं असं आहे. मग त्याच्यातनं मी उभा राहिलो, प्रॉपर्टीची कामं करायला लागलो. आणि मला बाळासाहेब ठाकरेंनी एकदा बोलून घेतलं, डाके साहेब मला काय असं. आणि त्याच्यानंतर निवडणुका झाल्या तर स्वीकृत नगरसेवक म्हणून मला अचानक अर्ध्या रात्री फोन आला की उदय तुला नगरसेवक करतायत. आणि तेव्हा मी नगरसेवक झालो 5 वर्ष. म्हणजे तिथनं मी निघालो. आणि त्याच्यानंतर लगेच शिवशाही सरकार पण तेव्हा आलं. तेव्हा मी कापूस उत्पादक पणन महामंडळावर मला सदस्य नेमलं गेलं. नंतर मला असं मी मागे वळून नाही बघितलं. नक्कीच. आणि एका मला वाटतं आज आम्ही जी तरुण मंडळी हे तुमच्याकडून ऐकतो आहोत तर किती अवघड असतं पराभवावर त्या क्षणी मात करणं. पण तुमचा जर हेतू चांगला असेल आणि तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतील तर अशक्य गोष्ट पण शक्य होतं. ठीक आहे, मग लग्न 4-6 महिने झालं म्हणून तिला थोडंसं भीती होती. नाही खरी. पण आईने मला, म्हणजे माझ्या जीवनामध्ये आईचं खूप महत्व आहे. नक्कीच. म्हणजे आईवर मी पुस्तक पण लिहितो. आता मी शेवटच्या टप्प्यात पुस्तक आहे. विसुवा बापट आणि त्याच्यावर बघतायत ते प्रवीण दवणे पण बघतायत. माझे चांगले संबंध आहेत सगळ्या साहित्यिकांशी, म्हणजे घरचे संबंध आहेत, जाणंही नाही माझं. तर मी त्या आईवर माझ्या बालपण त्याच्यावर मी पुस्तक लिहितोय. मी धर्मवीर संभाजी म्हणून पुस्तक पण मी प्रकाशन केलेलं आहे. मला पुस्तकाने याची, मी रमतो पुस्तकात. तर हा पराभव पचवण्याची ताकद मला तसं म्हणायला गेलं तर माझ्या आईने दिली, माझ्या बायकोने दिली. पण आईचं खूप महत्त्व आहे, कारण ती त्या रात्री जर 3-3:15 जी आतमध्ये आली तो माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट होता. आणि मी 5 वर्षाने तो पण मला सांगतो की मला जेव्हा नगरसेवक सुकृत झालं तिथे पण एक धक्कादायक झालं की पहिलं माझं झालं, जाहीर झालं. आणि जेव्हा मला आतमध्ये नेण्यात आलं, जेव्हा सगळे बसले नगरसेवक त्याच्यातनं निवडतात, तेव्हा माझ्या काही जणांनी माझ्या याच्यावर एलिबिलिटी असते ना त्याच्यावर शंका घेतली. त्यामुळे त्या दिवशी ती निवडणूक स्थगित झाली. खाली सगळे पेढे बिडे सगळं वातावरण होतं. आणि ती निवडणूक आता पुढे मला ते नगरसेवकात मिळेल की नाही पण शंका झाली, कारण माझ्या त्या पेपरवरच शंका घेतली. आणि माझ्या आप्त लोकांनी घेतली, स्थानिक माझ्या माणसांनी, म्हणजे मला मिळू नये म्हणून. आणि मी तसाच घरी गेलो. तेव्हा मी आईचा परत चेहरा बघितला. तेव्हा आईच्या डोळ्यात अश्रू होते, म्हणजे माझ्या मुलाला यश मिळतच नाही आहे. बरोबर. पण असं नंतर झालं की दुसऱ्या दिवशी मला परत बोलवलं, मी तेव्हा निवडून आलो. पण तेव्हा खाली काहीच नव्हतं, म्हणजे तेव्हा ढोल ताशे नव्हते की पेढे होते का मला माहितीच नव्हतं. मग आईने मला ओवाळलं तिथे. आणि आई मला म्हणायची तुका एक दिवस लाल दिव्याची गाडी मिळते, पण मला त्याच्यामध्ये काय आता इंटरेस्ट नाही. पण ती म्हणायची का तिचा तो, पण कुठेतरी ही पुण्याई आणि हे आशीर्वाद पण तुमच्या अवतीभोवती खूप गरजेचं. आणि कसं आहे की आपण त्या विभागात राहत असताना लोकांबरोबर तुमचं किती हे असतं ना, त्याच्यावर पण त्यांचे पण आशीर्वाद, तुमचे आशीर्वाद, त्यांचे आशीर्वाद तुम्हाला मिळतात. आणि आईसारखं मी नेहमी आईविषयी बोलतो, मी आईवर विषयी सांगतो पण लोकांना, आईसारखं दैवतच नाही. खरी गोष्ट, आईसारखं दैवत नाही. आई माझी अशिक्षित होती, पण मी माझ्या आता सगळ्या गाड्या आहेत, घोड्यात, पण मी आईच्या खांद्यावर हात घालून मी बाजारात जायचो आजही. म्हणजे आई जोपर्यंत जिवंत होती. मला आईविषयी कधी वाटलं नाही की माझी आई अशी आहे म्हणून. मी आईला घेऊन ताजला पण गेलो आणि प्रेसिडेंट हॉटेलला पण गेलो. बरोबर. माझी आई आहे, माझी माझ्यासारखी आहे. नक्कीच. भले ते साधी आहे, पण तिला मी नेलं. बरोबर. मी असं तिला कुठे हे नाही केलं की तू आज माझी परिस्थिती बदलली म्हणून. हां, मी आईला शेवट. आणि मी तुम्हाला सांगतो की माझ्या लग्नाला नंतर 10 वर्ष झाली. 10 वर्ष मी 1 रूम किचनमध्ये राहिलो. माझा फ्लॅट होता मुलुंडमध्ये, पण मला जो पण आई मला सांगत नाही तू जा, मी कसं विचारू तिला. मग बायकोच्या घरचे विचारायचे फ्लॅट कशाला ठेवला आहे, ते जात नाही. पण मी त्यांच्यावर राहिलेलं ना, माझी हिंमतच व्हायची नाही की आईला विचारायची की मी जाऊ का. मग आईने मला 2002 सांगितलं त्यावेळेला, 2002 की बाळा तुझं फ्लॅट आहे तिथे जा. आईने सांगितल्यावर मी गेलो. मग शेवट पण म्हणजे तो पण रूम आमचा आहेच, पण आईने सांगितलं तिथे गेलो. पण तिथनं माझं घर जवळ, मी परत गाडी घेऊन सकाळी आईकडे नाश्ता हे सगळं आईकडे जायचो. म्हणजे
आईने सांगितल्याशिवाय मी गेलो नाही. 10 वर्ष मला वजन वाटतं आणि या तुमच्या सगळ्या विचारधारेतूनच तुम्ही 1.5 ते मी बघितलं. कॉन्सेप्ट मांडता. आईला बघावं माणसाने, म्हणून मला असं आजही वाटतं आई बाबांकडे लक्ष द्यावं. ते मुलं हल्ली थोडीशी त्यापासून दूर पळतात. म्हणजे आपला विषय जरी उद्योजकतेचा असला, तरी हे पण सुद्धा मला महत्वाचं आहे. वाटतं हा मोठा बेस आहे. तुम्ही उद्योजक जेव्हाच व्हाल, जेव्हा तुम्ही आई आणि बाबांना तुम्ही हे तर तुम्ही यशस्वी व्हाल असं मी म्हणतो. नक्कीच. परमेश्वर नाहीच आहे, आई आणि बाबाच परमेश्वर आहे. आईप्रमाणेच तुम्ही तुमच्या कॉलनीवरती सुद्धा तितकंच माझं खूप प्रेम आहे, कारण तिथे टागोरनगर गणेशोत्सव मंडळ आहे मोठं, जिथे 35 ते 40 वर्ष मी अध्यक्ष आहे, कार्याध्यक्ष आहे. त्या मंडळाची स्वतःच्या शेड्स, स्वतः त्या मंडळामार्फत आम्ही खूप काम केलेलं आहे. तुम्ही 31 डिसेंबरच्या संदर्भात पण एक वेगळा 31 डिसेंबर ही संकल्पना अशी होती की 31 डिसेंबर लोक एन्जॉय करतात. बरोबर. आणि मेन म्हणजे वाईन आणि याच्यामध्ये रमलेले असतात. मी 31 डिसेंबरचा पायंडा ओम साईराम सेवा मंडळ माझं मोठं मंदिर आहे, मोठी ट्रस्ट आहे माझी, त्याच्यामार्फत मी हे सगळं करत असतो. ॲम्ब्युलन्स आणि सगळं आहे. ते 31 डिसेंबरला मी ठरवलं आता वेगळं काहीतरी करायचं, आणि संध्याकाळी 7 पासून मी मराठी कार्यक्रमांचं नियोजन केलं. म्हणजे तुमच्यासारख्यांना बोलून, सेलिब्रिटींना बोलून मराठी कार्यक्रम, हिंदी नाही मराठी, ती गाणी बिणी करून 12 वाजेपर्यंत न्यायचं आणि मंदिर रात्रभर खुल्लं ठेवायचं. आणि रात्री 12 वाजता मध्ये नाश्ता विष्टा द्यायचा. 12 वाजले का तिथेच रोषणाई फटाके करायचे, साईंचं दर्शन. म्हणजे लोकांना वाटतं नवीन वर्षात पदार्पण करताना आपल्याला साईंचा आशीर्वाद आहे. तिथे मी सगळी व्यवस्था, नाश्ता आणि दूध हे दुधाचे ग्लास सगळ्यांना हे केलं. आणि मी ते आणि जेव्हा प्रसन्न वातावरण मी ते करतो. आणि आजही तुम्हाला मी बोलवेन 31 डिसेंबरला सर्वात सुंदर वातावरण टागोरनगरमध्ये असतं, आणि त्याचा मला अभिमान आहे. कारण सगळ्या महिला, सगळी मुलं जी तिथे एन्जॉय करतात, जे वातावरण, मराठी गाणी आणि मराठी हे सगळं मी करतो 31 डिसेंबरला. मला दिवाळीला करण्यापेक्षा ना ते आपलं असतंच, आपण असतोच. 31 डिसेंबरला करणं हे अतिशय महत्त्वाचं वाटतं. नवीन पिढीपर्यंत ते जातं. आणि त्या दिवशी मी सत्कार पण करतो मुलांचे, जे चांगलं कामं करतात, काय करतात. भले माझी टीम आहे, मी एकटा त्याला नाही आहे. देणाऱ्याचे हात हजार आहेत. पैसा मला येतो, मला स्वतःचा खर्च करावा लागत नाही. मी ठामपणे म्हणतो की लोक पैसे येऊन देतात. सावंतसाहेब हा 25,000चा चेक, हे केव्हा देतात की त्यांना दिसतं समोर की काम आपण कुठल्या पद्धतीने करतोय. ते 31 डिसेंबर मला अभिमान आहे की मी 31 डिसेंबरला हे करतो, आणि हे करावं असं मला वाटतं सगळ्यांनी. 31 डिसेंबर, दिवाळी आणि दसरा आपण आपले सणच आहेत, ते आपण करतोच. पण 31 डिसेंबरला जो मुलाशी भरकटच जातात ते होऊ नये म्हणून आपण करायचा प्रयत्न करतो. नक्कीच. आज सरांशी गप्पा मारत असताना अनेकविध गोष्टींविषयी आपल्याला माहिती मिळाली. एक उद्योगपतीच नव्हे तर एक यशस्वी माणूस होण्यासाठी आपण काय करायला पाहिजे याही विषयी सरांनी आपल्याला नक्कीच मार्गदर्शन केलं. त्यांच्याशी बोलत असताना एका गोष्टीची आठवण झाली सर. एका मुलाला कोणीतरी विचारलं होतं की तुझी आई तुझ्याबरोबर राहते का, तेव्हा त्या मुलांनी बाणेदारपणे उत्तर दिलं, नाही मी आई बरोबर राहतो. मला वाटतं सर त्याच विचारधारेतून तयार झालेले आहेत. आणि एक सुंदर विचार, एकत्र कुटुंब कसं असावं, आणि मुंबईसारख्या ठिकाणी जिथे जागेची टंचाई आहे तिथे सर्वसामान्यांना परवडतील अशातलं घर, आणि त्या घराचं घरपण जपणारं असं एक व्यक्तिमत्व आज आपल्याला भेटलं. सर आपले मनपूर्वक आभार मानते कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल. धन्यवाद. अशीच नवी यशोगाथा घेऊन आपण भेटूया मी उद्योजक होणारच या टॉक शोच्या पुढील भागामध्ये. तोवर नमस्कार.